नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण निलिमा प्रमोद मांडेकर या वहिनींना भेटणार आहोत, त्यांच्या कुटुंबाला बोलतं करणार आहोत आणि त्याचबरोबर घरातल्यांची त्यांच्याप्रती काय भावना आहे तेही जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे कुठे फिरायला घेऊन जातात? खरं भरपूर ठिकाणी जातात. लहान मुलं होते त्यावेळेस जमत नव्हतं, पण आता मुलं मोठी झाली, आम्ही म्हणजे वेळ भेटतो तसं जातो कुठं पण. होय ना. बरं, मला तुम्हाला विचारायचं, या सगळ्या प्रगत शेतीसाठी परदेशात किंवा बाहेर जाऊन शेती बघावी किंवा लॉन मध्ये अजून प्रगती करावी यासाठी कधी प्रयत्न केला? मला इस्रायलला आली होती संधी इस्रायलची शेती पाहण्यासाठी. बरं. आणि ती इच्छा माझी आहेच. जे मी मनात ठरवतो, जे आज जरी मला नाही झालं ते तरी 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्याचा पाठपुरावा राहतो. आता 2 वर्षानंतर सगळ्या कुटुंबाला घेऊन शेतीच्या निमित्तानं का होईना इस्रायलला जाणार? हो, नक्कीच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा वेगवेगळे जर प्रयोग असेल तर नक्कीच पाहायला मिळतात. मी सफरचंदाचा एक प्रयोग केला माझ्या गार्डनला. सफरचंद? हा, माझा जो फार्म हाऊस आहे तिथं मी सफरचंदाचा प्रयोग केला. 5 झाडं लावली होती. 4थ्या वर्षी 14 फळं लागली होती. बर. हा पहिला माझा पुणे जिल्ह्यामधला पहिला प्रयोग. सेंद्रिय भाजीपाला माझ्या गार्डनला मी करतो आपल्याला खाण्यापुरता तेवढा, की बाहेरनं विकत नाही आणायचा. भाजीपाला घरचाच असतो. हा, मी ते पाण्यात धुतलेला किंवा बाहेरच्या 2 दिवसाचा सुकलेला किंवा ते भिजवून आणलेला तो नको. आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये घरचा भाजीपाला आपल्याला मिळाला, आपल्या डोळ्यात एकच आपण तयार केलं, त्याचं मानसिक समाधान जास्त मिळतं. मग गार्डन मध्ये लोक शोची झाडं वगैरे लावतात, पण आमचं सगळं गार्डन मध्ये भाजीपालाच दिसेल. आतमध्ये एंट्री केली की आपल्याला भाजीपाला, फ्लावर, कस्टमर वगैरे आले की त्यांना आपण सांगायला लागतं, ही कोथिंबीर, हा कोबी, हा फ्लावर, कारण की ते येतात नाही म्हणजे लॉन साठी, तर त्यांना ते माहित नसते काय ते काय. मग आपण ते सांगायचं त्यांना, हे फ्लावर आहे. ते म्हणतात तुमच्या गार्डन मध्ये भाजीपाला पाहायला मिळतं, म्हणजे किती छान वाटतं. छान आहे. एकीकडे लॉन, सुंदर हिरवगार, आणि दुसरीकडे जिकडे दिसेल तिकडे सगळा भाजी. आमच्या गार्डन मध्ये सगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे आणि शेतात खाली लॉन मध्ये प्रत्येक बांधाना फळांची झाडं, म्हणजे कुणी पाहायला आलं की त्यांना सगळंच पाहायला मिळतं. कस्टमरच घरी येतात ना, ऑफिसच माझं घराच्या बाजूला, त्याच्यामुळे कस्टमरचा आवक जाऊक हा मोठ्या प्रमाणात. पण 1000 स्क्वेअर फूट मध्ये लॉन लावलं तेव्हा पहिल्यांदा ते जे काही विकलं गेलं ते लावल्यापासून किती महिन्यांनी? 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी. म्हणजे पहिलं उत्पन्न त्याच्यावर 6 महिन्यांनी आलं. त्याचे मग 8000 रुपये मिळाले 6 महिन्यांनी. हा, आणि वर्षांनी 16 झाले थोडा. तर त्यावेळेस ठीक होतं, भागायचं तेवढं त्याच्यामध्ये. काय गंमत आहे बघा ना, किती मेहनत आहे आणि किती बारकाईनं आणि निष्ठेनं केलेली ही शेती. आणि त्यांना म्हणजे वेगळा प्रयोग करण्याची खूप आवड आहे. म्हणजे आपल्याला गावात जी लोक शेती करतात तर त्यांच्यापेक्षा वेगळं आपण काहीतरी करायचं. किती लोक काम करतात तरी? 2 कामगार आहेत आमचे. 2 कामगार. आणि इतर वेळेस आमच्या इकडं 100 लोकांना मजूर आहेत, त्यांना आम्ही रोजगार देतो. आमच्या गावात रोजगार 100 लोकांना, ते पण आंध्रा, गडचिरोली, नांदेड, परभणी या ठिकाणचे मजूर आहेत, त्यांनाही रोजगार. म्हणजे आमच्याकडं आत्ता रोजगाराचा जर विषय काढला तर मजुराला लेडीज समजा असेल तर 200-300 रुपये सरासरी दिवस मिळतो. दिवस. आमच्या इकडची ती बाई दिवसाला 1200 रुपये कमवते. बापरे, एवढा मोठा रोजगार आम्ही आमच्या गावामध्ये दिलेला आहे. लॉन भरायचं हे करतात दिवस. 1200 रुपये सांगा, मजूर बाई 36,000 रुपये पगार करते महिन्याचा. किती मस्त. बघितलं, म्हणजे शेतीतून रोजगार, आणि रोजगाराबरोबर फक्त एक कुटुंब नाही तर या कुटुंबाने केलेल्या शेतीमुळे अनेक कुटुंबांच्या संसाराला हातभार. काय हिरवळ, म्हणजे तुम्ही आनंदाची हिरवळ, घरात हिरवळ, खिशात हिरवळ. झाडे लावायची आणि झाडे वाटायची खूप आवड आहे, त्यामुळं हिरवळ आमच्या गार्डन मध्ये हिरवळ, शेतात हिरवळ, म्हणजे ते पाहायला पण छान वाटतं. किती मस्त. साक्षी, तुझ्या जन्मापासून ही सगळी भरभराट सुरू झाली आहे असं बाबा आणि आई नम्रपणे सांगतायत. कसं वाटतंय आता हे सगळं बघताना तुला? तू काय करते सध्या? 6वीला. 6वीला आहेस. हो. मग तुझं काय म्हणणं आहे? आई बाबा इतकी मेहनत करतात, कष्ट करतात, तुला शेतीची आवड आहे? हो. खरंच या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव जास्त तापट आहे? मम्मी. मम्मी? हे उगाच मम्मी पप्पांचं नाव सांगते. मम्मी रागवते ना म्हणून. हो का? मम्मीला कुठल्या गोष्टीचा राग येतो? अभ्यास नाही केला की आणि काम नाही केला की. हो हो. प्रतीक, काय बाबा तुझं काय म्हणणं आहे? तुला ह्याची आवड आहे शेतीची? हो हो. हा, येतो
मदतीला येतो? खूप सगळं तोच म्हणजे हँडल 50% करतोय काम. तो स्वतः हँडल हँडल काय सांगता? हो मशनरी होतोय, स्वतः चालवतोय तो. लॉनच्या मशनरी वगैरे ते मशनरी चालवतो, कटिंग वगैरे सगळे तोच, सगळं कामाचं नियोजन तोच करतो आता सध्या. तुला कधी फटका दिलाय का रे बाबांनी? नाही दिला. नाही. आई ओरडली आहे कधी? हो दिलाय ना. आईने फटका दिलाय? हो आईचा हात लागतो. हो. हा, किती शांत आहे तो दोन्ही मुलं, हो की नाही? नणंदबाई सांगा, भाऊ आज एवढी मेहनत करतोय. हो, त्यात तर खूपच आनंद आहे. कारण शेती ही त्याला लहानपणापासूनच आवडत होती. काही मध्यंतरी काळामध्ये त्याने सर्व्हिस केली, पण ती मनाच्या वरून केली. पण नंतर शेतीही केली, पण त्यामध्ये भरपूर त्यांनी कष्टही केले. कष्टातून त्याला म्हणजे साथही वहिनींनी खूप दिली. त्यामुळे आज भाऊ एवढं करू शकलेला आहे. 2008 मध्ये माझं लग्न झालं. त्याच वर्षी त्यांनी नोकरी सोडली. तेव्हा थोडंसं वाईट वाटलं की तो जॉब करत होता, चांगला स्टेबल होता, जात होता, पुण्यामध्ये होती, चांगलं वाटत होतं. पण त्यांनी सर्व्हिस सोडल्यावरती थोडंसं दुःख वाटलं की नव्हती सोडायला पाहिजे. पण त्यामधून त्यांनी शेतीचं मार्गदर्शन घेऊन आज एवढ्या चांगल्या प्रकारे केली. तेव्हा खूप आनंद वाटतोय की वेगळं मला काहीतरी सांगा, केलं. आता असं वाटतंय का बरं झालं तेव्हा नोकरी सोडली होती? हो, आता असं वाटतं बरं झालं नोकरी सोडली. त्यामुळं छान वाटतंय आणि आज आत्मिक समाधान बरं सुद्धा वाटतंय, खूप समाधान आहे. वाटतंय. समाधान वाटतंय. बघितलं बहीण केवढं बोलते तुमच्याबद्दल. नाही व्यवसायामध्ये आता काय होतं, नोकरी 10 ते 6 स्क्वेअर असायचा. आज आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन शेतीमध्ये आपण व्यवसाय करतो. आपल्या कुटुंबाला पण वेळ देतात, त्याचं जास्त समाधान वाटत. म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर होतात. आहेत. आणि ज्या शेतीमध्ये म्हणत घर माझं शेतीमध्येच आहे. पण बरोबर आहे, तुम्ही आत्ता जे म्हणालात ते सुद्धा एक वाक्य फार महत्वाचं आहे की शेतीत काम करणं आणि स्वतःची शेती करणं यामध्ये कुटुंबाला सुद्धा खूप जास्त वेळ देता येतो. आणि जर आपण नोकरी केली तर दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो. इकडे मात्र शेतावरती स्वतः मालक बनून आपल्याला काम करता येऊ शकतं. त्यामुळे शेतीतले नवनवीन प्रयोग हे कायम प्रगतीपथावरती कसे घेऊन जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मांडेकर कुटुंबाशी आज आपण गप्पा मारताना आपल्याला अनुभवायला मिळतंय. प्रमोदजी आणि त्याचबरोबर निलिमा वहिनींनी दिलेली साथ आणि त्यातून प्रतीक, साक्षी आणि या ताई आज आलेले आहेत. हे सगळं कुटुंब अत्यंत आनंदी आहे आणि म्हणून लॉनच्या बिझनेसमध्ये बऱ्याच जणांना पडण्याची आता इच्छा आजपासून झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. पण हे लॉन घेऊन जाणारी माणसं तेवढ्या प्रमाणात लॉन लागतं. हो, आजही सर तुम्हाला सांगतो 250 ते 300 एकरमध्ये आजची परिस्थिती, आज हा, 2 एकर पण लॉन शिल्लक नाही, एवढी मागणी आहे. एवढी मागणी आहे. नाशिक भागात लॉन नाही, कोल्हापूरचं लॉन संपलंय, पुण्यामध्ये ओळे कांचन भाग आहे तिथलं लॉन संपलं, माझ्या गावातलं संपलं. माझ्या गावाचे 250-300 एकर, आजूबाजूच्या गावामध्ये एक 50 एकर तरी नाही. आता तुम्ही म्हणाली हे तांदूळ आहे का किंवा भाजीपाला आहे का, हे कसं जातं एवढं? तर मागणी खूप आहे सर. आत्ताही शॉर्टेज मटेरियल आहे, रेट डबल वाढले पण मटेरियल नाही. म्हणजे किती स्क्वेअर फूटचा साधारणतः आजचा बाजारभाव असेल? आजचा बाजारभाव 10 रुपये स्क्वेअर फूटचा आहे आणि तोच 3 महिन्यापूर्वी 5 रुपये स्क्वेअर फूट होता. फक्त लॉनची शेती. फक्त लॉनची शेती. कोणी तुमच्याकडे मार्गदर्शन मागायला आलं तर तुम्ही मदत करता? हो, माझं चालू आहे. चालू आहे. आपण नाशिकमध्ये मार्गदर्शन केलंय, हा. कोल्हापूरमध्ये केलंय, बर. सोलापूरमध्ये केलंय. जे माझ्याकडे येतात, काही कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेजचे काही विद्यार्थी प्राचार्य आपल्याकडे पाठवतात, आपण त्यांना पूर्ण माहिती देतो. पण हे जे लॉन आहे जे विक्रीसाठी द्यायचं असतं ते कुठल्या वेगळ्या पद्धतीचं लॉन असतं का? 5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक सावलीमध्ये वेगळं येतं. आता इथं आंब्याच्या झाडाखाली येतं, आंब्याचं झाड हा. आहे, इथं जे लॉन लागतं तेच लावलं पाहिजे. सावलीमध्ये वेगळं येतं, बरं. झाडाच्या सावलीला वेगळं. भरपूर ऊन असेल तर वेगळं. भरपूर वेगळं असेल. 5 प्रकार आहेत. तसे 48 प्रकार आहेत बोटॅनिकल नेमनुसार, पण जेवढं आपल्याकडे आहेत तेवढं आपण तयार करू. मग तुमच्याकडे किती प्रकार त्यात? माझे 5 प्रकार आहेत. अच्छा, वेगवेगळे 5 प्रकार तुम्ही लावलेले आहेत. त्याच्यामध्ये क्रिकेटच्या ग्राउंडसाठी यूज करतो आपण, फुटबॉलच्या ग्राउंडसाठी, या सावलीमध्ये जो होतो पास्पो लॉन म्हणून येतो, हो. बर्मुडा किंवा सिलेक्शन हा प्ले ग्राउंडसाठी सुद्धा यूज. काही लॉन असं ना बऱ्याचदा आम्ही चित्रात बघतो तेव्हा हिरवं असतं, पाणी पण मारत असतात, पण तरी सुद्धा त्याची पाती जी असते ना ती लाल लाल रंगाची येते. ती कशामुळे? ते त्याला बी आलेगत वाटतात. बरोबर. बी. तर त्याचं कसं असतं की 3 महिन्यांनी त्याचं मुव्हिंग करावं लागतं, म्हणजे कटिंग, म्हणजे तो लेबलमध्ये राहतो, मेंटेन, त्याचं लाईफही वाढतं. आता मोस्टली मी सुद्धा स्वतःची गार्डनची 2 वर्ष आगे कामं करतो, म्हणजे सरासरी 2 लाख स्क्वेअर फूटमध्ये माझं हायेस्ट काम आहे.
क्रिकेट ग्राउंडचं रायगडमध्ये, बरं. भागड MIDC मध्ये अच्छा. पोस्टिंगचं मी काम केले. तर त्याचं कसं असतं की मी क्वालिटी उत्पादन तयार करतो आणि मी एखाद्या कंपनीला किंवा कस्टमरला पाठवतो. तर ती माझं पाठवण्याची जबाबदारी माझी आहे त्या एंडपर्यंत पोहोचण्याची. पण ते इन्स्टॉलेशन केल्यानंतर ते मेंटेन कसं करायचं ही जबाबदारी त्यांची जबाबदारी आहे. आहे. आणि मी जर किती क्वालिटी पाठवलं तर ब्लेम आमच्यावर येतो की तुम्ही आम्हाला क्वालिटी नाही दिली. मी क्वालिटीला जास्त महत्त्व देतो. सगळ्यापेक्षा माझा वेगळा विषय क्वालिटी उत्पादन करायचं, क्वालिटी विक्री करायची, क्वालिटी पैसे घ्यायचे. आणि चांगलं द्या. विक्री पश्चात सेवा हा माझा मेन मुद्दा आहे. अच्छा, विक्री पश्चात सेवा सेवा. म्हणजे तर एखादा त्याचा पार्ट एखादा लॉनचा खराब झाला, समजा आता इथनं पाणी गळतंय खाली तर इथं खराब होणार ते. तर एखादी व्यक्ती जर म्हटली, समजा एखादा कस्टमर आपल्याला म्हटलं तेवढं मला तर देऊन द्यायचं त्याला. किंवा त्याला किंवा असं ते वाळवी काय लागते कशामुळे, मातीमध्ये सदोष दोष असू हो, शकतो. हो, मग ते आपण त्यांना सांगायचं व त्यांना खत कुठलं पण वापरायचं. हे सगळं तुम्हाला माहिती कसं झालं? हळूहळू अनुभव मार्केटमध्ये हिंडत गेलो, नवीन नवीन प्रत्येक भाग बघा. पण बऱ्याचशा जमिनीमध्ये ना आता समजा इथे नाही दिसत पण बसल्यानंतर मुंग्या दिसतात. हो, वाळवीचा प्रकार मुंग्या. मग त्यासाठी ते BSC पावडर थायमेट वगैरे टाकायचं. अच्छा, मग त्याच्यामुळे ते हा, नाही तर ते मुंगे असले की ते काय होतं, आपलं जे लॉन लावतो असं पांढरं पांढरं पडतं आणि हाताने असं थोडंसं आपण टच केलं तर वरती निघून येतं. म्हणजे अच्छा. त्याच्या मुळ्या कमकवत होतात, कालांतराने ते नाही खराब होतं. होतं. पण मग मला सांगा, आता तुमच्या लॉन मध्ये इतक्या 12 एकरमध्ये लॉन लावलेत, सरपटणारे प्राणी वगैरे सगळे असतात, हो, पण ते त्या लॉनला डिस्टर्ब नाही करत? नाही म्हणजे खाली जाऊन वगैरे असं काही नाही, लपून काही. बसतात वगैरे? फक्त ते तुमचा वाळवी हाच एक हा मोठा थोडासा. विषय आहे. किंवा खेकडांनी पण होत, हा हा हा, म्हणजे ते माती उकळत. खेकडे असतील हा, तर. म्हणजे ज्या ठिकाणी दलदल, ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी खेकड्यांनी ती माती वगैरे वरत काढतात. ते एक होऊ शकतं. पण मग अशा वेळेला खेकडे असलेल्या जमिनीत काय केलं पाहिजे? भात शेती करत. फक्त भात शेती करायची, हा, दुसरं त्याच्यात lawn पाणी नाही ना लावायचं. लॉन पण करू शकतो, इच्छाशक्ती असेल तर करू शकतो, कुठेही करू शकतो. त्याचं पाण्याचा स्लोप द्यायचा त्याला. ज्या अच्छा. याच्यामध्ये जर तुमचं भात शेतीमध्ये 2 फूट पाणी साचतं, 3 फूट पाणी साचतं, तर ते पाणी एका बाजूला काढायचं, त्याला स्लोप द्यायचा, त्यात पाणीच राहणार नाही, त्या ठिकाणी तुमचं लॉन पण येऊ शकतो. मग खेकडे पण गेले. खेकडे गेले. शेतीत वेगवेगळे प्रयोग, छोट्या छोट्या गोष्टी थोड्या थोड्या बदलल्या की त्यातून किती प्रगती करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मांडेकर कुटुंब. या गप्पा अशाच सुरू राहणार, पण या गप्पांमध्ये एक छोटासा खेळ आहे आणि आम्हाला बघायचं आहे तुम्हाला तन्मणी आज साक्षी मिळवून देणार का? हां, साक्षी, तुला एक छोटासा प्रश्न विचारू? त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून देणार आहात. तुम्ही जिथे बसलेले आहात त्याच्या पाठीमागे एक गाडी आहे, त्या गाडीला चाकं किती आहेत? 4. कसली गाडी आहे? हातगाडी. अभिनंदन, अभिनंदन. या साक्षीने तुम्हाला तन्मणी मिळवून दिला. अभिनंदन, अभिनंदन. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर मिस्टरांचीच मागेल. माझ्याकडनं कधी चुकून काही वाईट शब्द वगैरे गेले असतील, रागाच्या भरात काही बोलले असतील तर त्यांनी मला क्षमा करावी मोठ्या मनाने. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? सॉरी म्हणायचं म्हटलं तर समजा आई वडील किंवा भावांना, हां, शेवटी त्यांच्यामुळेच मी आज आहे. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? बदल असे करावं असं का वाटतं की मी हा माझा व्यवसाय एकटाच बघतो, सगळंच पाहावं लागतं. म्हणजे अकाउंटिंगपासून मार्केटिंगपासून बँक किंवा त्याची उत्तम ती गुणवत्ता, क्वालिटी, हे सगळं मला बघावं लागतं. त्याच्यामुळे मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. हो, का तर माझा कस्टमर महत्त्वाचा असतो की त्याला ते वेळेत कसं पोचाय. आणि स्वतः जर उभे नसेल शेतावरती तर क्वालिटीमध्ये फरक पडतो, वेळेमध्ये ते पोचू शकत नाही. किंवा आपल्याला जो समोरचा कस्टमर पैसे देतो ती जबाबदारी आपली आहे की आपल्याला त्याला वेळेत देणं. म्हणून मी मागाशी एक मुद्दा तुम्हाला म्हटला, विक्री पश्चात सेवा, हो हो हो, हा विषय जास्त होतो. त्यामुळे तो कुटुंबाला थोडा आपला वेळ मिळत नाही. आता ह्या व्यापामुळे असं काही नाही, तो देण्याचा इच्छाशक्ती असते नक्कीच, तो देण्याचा प्रयत्न प्रयत्न करा. करा. आणि तापटपणा कमी होईल का थोडं? तापटपणा होण्यापेक्षा आता असंच करतो की आता मुलगा आग आहे, माझा तापटपणा आम्ही कमी होईल, माझ्यावर जो वर्कलोड येतो माझ्या शेतीवरचा तो थोडा कमी होईल, ऑटोमॅटिक तापटपणा कमी होईल. असं झालं तर आवडेल तुम्हाला? हो, आवडेल ना. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल कराल? मी म्हणजे मुलांना जे रागवते ते त्यांना आवडत नाही, तो मी बदल करीन. फक्त आता त्यांनी पण मग मी सांगेन तसं त्याप्रमाणे त्यांनी ऐकावं,
म्हणजे मला ते ओरडा द्यायला नको त्यांना. पण असं मी झालं बदल तर करेन. आवडेल तुम्हाला? हो म्हणतोय तो प्रतीक. माऊलींचा सन्मान करण्याची वेळ आली आहे, पण पैठणी तुम्हाला कोण मिळवून देणार ते आत्ता या ठिकाणी ठरणार आहे. नणंदबाई आणि लेक म्हणजे साक्षी आणि नणंदबाई यांच्या दोघींमध्ये एक खेळ होणार. त्या खेळात जे कोणी जिंकणार ते तुम्हाला पैठणी मिळवून देणार. तर आता बघूया मुलगी पैठणी मिळवून देते का नणंदबाई पैठणी मिळवून देते. कारण पैठणी देऊन सन्मान करणं हे झी मराठीची आणि होम मिनिस्टरची परंपरा आहे. प्रमोदजी इतकं शेतीमध्ये प्रगती करतायत, निलिमा वहिनी खंबीरपणे घर सांभाळतायत, म्हणून त्यांना निशंकपणे काम करणं सोपं होत आहे. आणि म्हणूनच उत्तरोत्तर प्रगती होत असताना या कुटुंबामध्ये निलिमा वहिनींचं योगदानसुद्धा खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांचा सन्मानाचा क्षण आपण अनुभवणार आहोत या खेळानंतर. बघूया कोण जिंकून देणार, साक्षी का नणंदबाई. या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. एक बॉलिंग बॉटल आहे आणि ती रिंग टाकायची आहे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि मला बघायचं आहे सगळ्यात जास्त गुणसंख्या मिळवून कोण पैठणी मिळवून देणार, नणंदबाई की साक्षी. चला आधी नणंदबाई तुम्ही टाका. नाही, एक. नणंदबाईंची गुणसंख्या 2. 5 मध्ये 2 ही गुणसंख्या आहे. साक्षी टाक. चला आता 5 प्रतीक टाकणार आहे. मुलांकडून घेऊया. चला प्रतीक बघूया काय करतो. हा, प्रतीकने थोडा तरी प्रयत्न केला, पण नणंदबाईंनी आधीच बाजी मारली होती. त्यामुळे नणंदबाईंनी आज पैठणी मिळवून दिलेली आहे. वहिनींना अभिनंदन. दोघींनाही 10-10 संधी होती, पण आपण या खेळात बघितलं तर नणंदबाईंनी 5 संधीमध्येच बाजी मारून नेली होती. आणि इथे मात्र या दोघांनाही 5-5 देऊन सुद्धा काही झालं नव्हतं. पण शेवटी नणंदबाई त्या नणंदबाई वहिनीला जिंकून देणार ठरवलेलं होतं आणि ती पैठणी मिळवून दिली. धन्यवाद माऊली. झी मराठीकडून तुला खूप शुभेच्छा. झी मराठीकडून चांदीचं नाणं वहिनीला मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या मांडेकर कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.